जनाब उद्धव ठाकरे यांचं राम रक्षा आंदोलन म्हणजे एक प्रकारचं ढोंग आहे का? हे राम रक्षा आंदोलन आहे का पक्ष रक्षा आंदोलन आहे? हिंदुत्वाची पुसली गेलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठीचा हा आटापिटा तर नाही ना? ही कंगना रनौत आणि नवनीत राणा यांच्या शापापासून मुक्त होण्यासाठी उद्धव ठाकरे रामरक्षेचा आधार तर घेत नाही ना? अशा प्रकारे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाविषयी. नमस्कार, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचं नेमकं चाललंय तरी काय? ते एका मुद्द्यावर ठाम का राहत नाहीत? ते कधी दर्ग्यात चादरी चढवतात, तर कधी शिवसेनेचा वैचारिक शत्रू असलेल्या काँग्रेसचं समर्थन करतात, तर कधी शिवसेनेत पहिली फूट पाडणारे आणि बाळासाहेबांना अटक करायला लावणारे शरद पवार यांच्याशी गळ्यात गळे घालून राजकीय मैत्री वाढवतात. उद्धव ठाकरे यांची राजकीय दिशाहीनता या ठिकाणी स्पष्ट दिसून येते. राजकारणात असो किंवा अजून कोणतेही क्षेत्र असो, व्यक्तीला यशस्वी व्हायचं असेल तर त्याची दिशा ठरलेली पाहिजे. त्या दिशेने जाण्यासाठी मार्ग ठरलेला पाहिजे. एकतर त्या व्यक्तीने स्वतःच्या सतसत विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे, नाहीतर त्या व्यक्तीचा मार्गदर्शक तरी शहाणा किंवा विवेकी असला पाहिजे. इथं दोन्ही बाबतीत गडबड आहे. सतसत विवेकबुद्धीचा अभाव आणि सनकी मार्गदर्शक यामुळे एका चांगल्या संघटनेची, एका वाढलेल्या पक्षाची पार वाटच लागली. राजकारणात सनकी आणि सूडबुद्धीने घेतलेले निर्णय कसे घातक ठरू शकतात हे जर पाहायचं असेल तर तुम्ही उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास पाहिलाच पाहिजे. याची पहिली सुरुवात ही सप्टेंबर 2020मध्ये झाली. अभिनेत्री कंगना रनौत आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात त्यावेळी मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला. मुळात मुख्यमंत्री पदावर असताना बायकांशी वाद घालून हाताने स्वतःची चव कशाला घालवायची? या कंगनाबाईंनी त्यावेळी एक विधान केलं होतं. त्यांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती आणि बॉलिवूड माफियांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. या महाशयांना लगेच राग आला आणि गुरुवर्य संजय राऊत यांनीही तोंडपट्टा चालू केला. दोन्ही गुरु शिष्यांनी मिळून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कंगनाबाईंच्या मणिकर्णिका फिल्मच्या कार्यालयावर बुलडोजर चालवला. कार्यालयाची बरीच तोडफोड केली. कंगनाबाई काय शांत बसणाऱ्या बाई नव्हत्या. त्यांनी एकेकाळी बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या रथी महारथींना सरळ केलं होतं. सलमान खानसारख्या बॉलिवूड हुकुमशहाला ही बाई घाबरली नाही. अशा बाईच्या नादाला ही गुरु शिष्याची जोडी लागली. कंगनाबाईने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानेही तिच्या बाजूने निकाल देत कार्यवाहीला दुर्भाग्यपूर्ण ठरवलं. याच काळात कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती अत्यंत तळतळून म्हणाली होती की उद्धव ठाकरे, आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. आणि हाच तळतळाट म्हणा की शाप म्हणा, यामुळे उद्धव ठाकरे हे आज कशातच राहिले नाही. कंगना रनौत मात्र आज खासदार म्हणून दिल्लीत सत्तेत सहभागी आहेत. याला म्हणतात कर्मचक्र. बरं, एकदा बाईच्या नादाला लागल्यावर काय होतं हे समजल्यावर परत कशाला दुसरीकडे नाद करायचा? पण एकदा ठेच लागल्यावर शहाणे होतील ते उद्धव ठाकरे कसले? एप्रिल 2022मध्ये राणा दाम्पत्य यांनी महाराष्ट्राला संकटातून मुक्त करण्यासाठी मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करायचं आवाहन केलं. आता इथेही अभिनेत्रीशीच सामना होता. मग बाबांना जरा शांत डोक्यानं विचार करायचा ना, की मी मुख्यमंत्री आहे, कशाला उगाच भडकायचं? ती राणा नवरा बायकोची जोडी आली असती, हनुमान चालीसा पठण करून गेली असती, काय बिघडलं असतं? पण नाही, इथे पण गुरुचा सल्ला मिळालाच असणार. लगेच शिवसैनिकांना आदेश, राणा दाम्पत्याच्या घराबाहेर राडा, अटक आणि लगेच राजद्रोहाचा गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून अटक आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. या दरम्यान नवनीत राणा यांनी तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले. प्यायला स्वच्छ पाणी दिले नाही, वॉशरूम वापरायला दिले नाही, फरशीवर झोपायला लावलं आणि हे सर्व उद्धव ठाकरेंच्या आदेशाने चाललंय असं त्यांचं म्हणणं होतं. सध्या आपण जर नवनीत राणा यांचं भाषण ऐकलं तर त्या उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणत आहेत,
अहंकाराची मिळाली शिक्षा, आता आठवली रामरक्षा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजकारणात तुम्ही एखाद्या संविधानिक पदावर बसलेले असताना विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी काहीतरी चाली खेळणारच. त्यावेळी तुम्ही शांत डोक्याने, सतसत विवेकबुद्धीने त्यावर मार्ग कसा काढता येईल याचा विचार केला पाहिजे. यातच तुमचं शहाणपण जगाला कळेल. तुम्ही अहंकार आणि सूडबुद्धीचं राजकारण करायला गेल्यामुळे सगळ्याचीच माती करून बसले. आणि एवढं सगळं झाल्यावर आता तुम्हाला राम आठवला. त्यावेळेस जर राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असते तर आज रामरक्षा आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती. 2025मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या यशासाठी आणि राज्यात शांतता नांदावी म्हणून ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी साजिद सुपारीवाला यांच्यामार्फत अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवण्यासाठी पाठवली. पण तरीही पक्षाला यश आलं नाही. म्हणून त्यांनी आता रामरक्षा आंदोलन हाती घेतल्याचं दिसतंय. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. आणि संजय राऊत यांचं म्हणणं काय आहे तर ते म्हणतात, अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार व चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची सुरुवात त्यांनी 5 जुलैला मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिरातून केली. तुम्ही जर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर त्यात सर्व कार्यकर्ते, स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पावसात भिजत उभे आहेत. परंतु संजय राऊत मात्र रेनकोट घालून स्वतःला पावसापासून वाचवत आहेत. आंदोलनाच्या कल्पना सुचवून पक्षप्रमुख आणि कार्यकर्त्यांना भिजत ठेवायचं आणि स्वतः मात्र रेनकोटमध्ये सुरक्षित राहायचं. त्यांची हीच भूमिका पक्षासाठी घातक आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, हे खरंच रामरक्षा आंदोलन आहे का की पक्षरक्षा आंदोलन? याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकच देतील. रामाचं नाव घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण त्या नावामागची निष्ठा, सातत्य आणि कृती यांची कसोटी जनताच लावत असते. जर हे आंदोलन श्रद्धेपोटी असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. पण जर ही केवळ गमावलेली हिंदुत्वाची ओळख परत मिळवण्याची राजकीय रणनीती असेल तर त्याचाही निर्णय मतदारच घेतील. कारण राजकारणात शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला जातो आणि जनतेची स्मरणशक्ती अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असते. या संपूर्ण विषयाकडे पाहताना प्रत्येकाने भावनेपेक्षा तथ्यांच्या आधारे विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा आंदोलन हे श्रद्धेचं प्रतीक आहे की राजकीय प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित राजकीय विश्लेषणासाठी सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.